प्रॉब्लेम असेल तर आपण त्याच्यावरती निश्चितच चर्चा करू, कारण तो मुकुटाचा सीझन आपला संपत आलेला आहे. आता ही स्लाइड दाखवण्यामागे एक उद्देश आहे. काय होतंय की आम्ही पूर्वीपासून सांगत आलो की पिकाची फेरपालट हे सगळ्यात कीड आणि रोगाला नियंत्रणासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. परंतु आम्ही किती जरी जोर दिला तरी शेतकरी ते लावणार आहे की ज्याच्यापासून त्यांना उत्पन्न मिळणार आहे, ज्याचं मार्केट सध्या चालू आहे. शेवटी तो आम्हाला विचार करावा लागतो. आता एक प्रश्न येतो की 20 वर्षापूर्वी जरी बघितलं तरी आपल्या इथं तुरी उगवत होत्या आणि आजही तुरी उगवत आहे. तर मग याच्यामध्ये संशोधन काहीच झालेलं नाहीये का? आपल्याकडे संशोधनही झालेलं आहे, परंतु पूर्वी आपल्याकडे दुसरे रोग होते की ज्याला आपण प्रतिकारक वाण काढले, परंतु आज आपल्याकडे दुसऱ्या रोगांनी एंट्री केलेली आहे. तर ती कशामुळे एंट्री झाली की पूर्वी जर बघितलं आपण तर आपल्या मराठवाड्यामधून खरीप ज्वारीचा खूप मोठा एरिया होता. आपण बाजरी घेत होतो, सोयाबीन नव्हतं आपल्याकडे. तर त्याच्यामुळे पिकाच्या फेरपालटमध्ये याच्याबद्दलची नंतर एक स्लाइड दाखवेल तुम्हाला. तर याच्यासाठी एक बघितलं की तुम्ही कपाशीचा एरिया आपला वाढलेला आहे. खरीप ज्वारीचा एरिया बघा 80% आपला एरिया कमी झालेला आहे. पूर्वी काय होतं की तूर आली की त्याच्यानंतर ज्वारी येत होती, बाजरी येत होती, त्याच्यामुळे ते रोग या थोडेसे आपले कंट्रोलमध्ये होते. परंतु आज काय होऊ लागलं की तुरीनंतर तूर, कपाशीनंतर तूर, सोयाबीन तूर, मुगानंतर हरभरा. तर याच्यामध्ये जे कॉमन फंगस असतील किंवा जी बुरशी असेल तिला प्रत्येकच आपण होस्ट देतोय. तर याच्यामध्ये बघितलं तुम्ही तर आपलं खरीप ज्वारी, बाजरी याचं जे प्रमाण कमी झालंय ते सुद्धा आपल्याकडे तुरी, तूर, मूग, उडीद आणि याच्यासाठी आहे. आपणच पिकं नष्ट करतो. कपाशी कोणी नष्ट केली? आपण केली. आता इकडे तर कमी होतो, विदर्भामध्ये 10, 15, 20 फवारण्या घेत होतो. आपल्याला माहित असेल की इतकं फवारण्या होत्या की त्या किडीमध्ये रोग प्रतिकारक शक्ती येऊन लागली. शेवटी आपल्याकडे बीटीकडे आलो आपण, BT1 काढला, BT2 काढला, म्हणजे BG1 आला, BG2 आला. परंतु ह्या निसर्गामध्ये कोणीही उपाशी मारणार नाहीये, कारण जसं आपण प्रतिकारक काढतोय ना तर त्याच्यामध्ये ते स्वतःमध्ये चेंज करू शकतात. मर रोगामध्ये 6 स्ट्रेन आहेत पूर्ण देशाचा जर विचार केला. एका स्ट्रेनला जर आपण रजिस्ट्रेशन काढली की दुसरी स्ट्रेन ऍक्टिव्ह होते. कालांतराने मग ती दुसरी स्ट्रेन मल्टिप्लाय झाली की पुन्हा आपल्याला ते प्रॉब्लेम्स येतात. पुन्हा आपण त्याचं सगळं रजिस्ट्रेशन काढलं, तिसरी स्ट्रेन ऍक्टिव्ह होते. तर इथं सांगायचा उद्देश काय की पिकाची आता आपलं सोयाबीन नंतर तूर, तुरीनंतर मूग, मुगानंतर उडीद. मग आपण काय करायचं की जसं त्यांनी सांगितलं ना की त्यालाही उपाय आहे, परंतु ते उपाय आपण जर वेळेवर जर केलं तर निश्चितच आपल्याला त्याच्यापासून फायदा होणार आहे. नेक्स्ट ही सुद्धा हे आपल्यासाठी महत्वाचं काय आहे की मेजर प्लेयर्स आपणच आहोत तुरीमध्ये. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र हे आपण पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरला असतो. भाव कुठे ओळखायचा की भावाचं कसं राहील की आम्ही सांगितलं पाहिजे किंवा तुम्हाला सुद्धा एक लक्षात येतंय की तूर घेणार 90% तर आपणच पिकवतो, म्हणजे देशच पिकवतो आणि 90% आपणच खाणारे आहोत. 10% जे आपल्या इथून बाहेर गेले ते लोक तूर खाणारे, बाकी जगामध्ये दुसरे तूर खाणारे लोक नाहीये. मराठवाडा, महाराष्ट्र आपण 1 किंवा 2 नंबर असतो. कर्नाटक आहे, महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश आहे आणि गुजरात. ह्या ठिकाणी जर समजा अति पाऊस किंवा दुष्काळ पडला तर समजून घ्यायचं की यावर्षी आपल्या तुरीला भाव हे राहणारच आहे. मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा विदर्भ आणि मराठवाडा आपण 40% आहेत, ते पण 40 ते 45च्या दरम्यान मध्ये असतात. तर याच्यावरून सुद्धा आपल्याला अनुमान काढता येतो की आपल्याला यावर्षी भावाचं परिस्थिती कशी राहणार आहे. त्याच्यामध्ये आपण 3 स्लाइड दाखवलेली आहे. हे बघा तुरीमध्ये बघितलं तर महाराष्ट्र आपण 32%, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात, बस. बाकीचे मग किरकोळ आहे. ह्या ठिकाणाहून सुद्धा आपण भावाचा अंदाज एक लावू शकतो. आता मागच्या वर्षी बघितलं तुम्ही कर्नाटकामध्ये पूर्ण तूर फेल होती, MP मध्ये सुद्धा तूर फेल होती, म्हणून आपल्या इकडे थोडासा आपल्याला रेट मिळाला आणि आपल्यामध्ये सुद्धा नोव्हेंबरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आला होता. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फुलगळ आणि आपल्याला शेंगांना सुद्धा तडाखा बसलेला असल्यामुळे सुद्धा रेट एकदम बूम झालेले. आता कडधान्य महत्वाचं आहे बघा. म्हणजे सांगितलं ना की आता हे आम्ही म्हणजे गेल्या 10 वर्षापासून सांगतो. ज्यांनी कायम आमचं ऐकलं असेल तर तुम्ही म्हणणार की बाबा ह्या गोष्टी तुम्ही सांगतायत. तर परंतु कसं आहे की 5 ते 10% लोकांनी सुद्धा जर याच्यात लक्ष घेतलं, आपण काय करतो की तुरीचं मला उत्पन्न किती मिळालं
कपाशीचं किती मिळालं, सोयाबीनचं किती मिळालं, आपण फक्त कॅशमध्ये बघतो. परंतु त्याचे इतरही फायदे खूप आहेत. म्हणजे जसं आता तूर जर लावली तर जवळपास आपल्याकडे 2.5 ते 3 टन पाला हा जमिनीमध्ये पडणार आहे. मग त्याचा पैशांचा हिशोब कोण लावणार आहे की 3 टन जर मला जर समजा FIM किंवा गांडूळ खत त्याच्यापासून तुरीला जर घालायचं तर याचा पैशांचा हिशोब कोण लावणार आहे, तर तो सुद्धा आपण याच्यामध्ये लागला गेला पाहिजे. बर, रोगराई किंवा बदलत्या हवामानाला जास्त बळी कोण पडतंय? कपाशीला आपण किती फवारणी घेतो, तुरीला किती फवारणी घेतो? कपाशीपासून जर समजा बोंड कापूस असताना जर पाऊस आला आणि तुरीच्या शेंगा असताना जर पाऊस आला तर नुकसान कशात जास्त होतं? कपाशीमध्ये. तुरीचं कसं आहे, तर भाव तर थोडासा गडबडत असेल आणि आपल्याला जर अनुमान असेल तूर आपण एका रूममध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. कापूस घरामध्ये स्टोअर करून ठेवला म्हणजे तो जिवंत बॉम्ब आहे, त्याचं केव्हा काय होईल सांगता येत नाही. नंतर कसं आहे की आंतरपीक किंवा दुबार पीक असेल तर आपण तुरीनंतर आज समजा 711 आहे, 711 150 ते 150 आम्ही तो एक सर्वे केला होता 100 शेतकऱ्यांचा आपल्या भागामध्ये. फक्त 5% लोकांनी, 5 ते 10% लोकांनी दुबार पीक घेतलं. तुरीमध्ये कसं आहे माहिती का, आम्ही जे वाण प्रसारित करतो ना, की तुमच्याकडचे जे फीडबॅक असतात, समजा तुम्ही आता काही फीडबॅक दिले आम्हाला, तर त्या फीडबॅकवरतीच आम्ही काम करत असतो. पूर्वी काय होतं की आम्ही जेव्हा 736 काढले, 853 काढले 180 दिवसाचे, त्यावेळेस त्यांना गुंड्या लागणार, फुलं लागणार, त्या जमिनीमध्ये पाणी नाही. सरसकट सगळे शेतकरी लावत होते, ज्यांच्याकडे पाणी होते त्यांना चांगलं उत्पन्न येत होतं, ज्यांच्याकडे पाणी नाही ते पूर्णपणे रिवर्स येत होते. मग आम्ही कालांतराने काय केलं, तुरीमध्ये एक आहे ही जी आहे ही बहुवार्षिक, तिचा जो स्वभाव आहे हा बहुवार्षिक आहे. त्याला सीझनल आम्ही बनवलं, आम्ही म्हणजे शास्त्रज्ञांनी बनवलं, आपण बनवलं. मग त्याचे जर 10 दिवस आम्ही कमी केलं तर आपल्या 1 क्विंटल आमचं उत्पन्न गेलंय. बरोबर. तरी पण आपण काय करतोय की बाबा 80% आपला कोरडवाहू भाग असल्यामुळे आपण कोरडवाहूकडे जास्त लक्ष दिलं आणि त्याचं 180 पासून जवळपास 155 दिवसापर्यंत 711 करत आलो. बरोबर आहे ना. परंतु नंतर काय झालं की भाव वाढले, पूर्वी कोणी टाकत नव्हतं, कुठे फेकून द्यायचं. नंतर भाव वाढले की लोक मग ट्रीट करायला लागले, जीव लावा लावले, इतके जीव लावा लागले की ते म्हणजे म्हणतो ना आपण की पूर्वीचं एक आहे की मुलाला जेवढं लाड केलं की ते बिघडली समजायची. त्याच्यामुळे फार काही लाड करायचे नाही. मग आपल्याला शेंगा खूप दिसतील, पूर्ण झाड झुकून जातं, पूर्ण गाव बघायला येतं आणि हार्वेस्ट केलं तर आपल्याला त्याच्यापासून आपल्याला काही भेटत नाही. तर फक्त 4 ते 5 गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या. मागच्या वेळेस कर्माला ज्यांना पहिलं प्राईज मिळालं त्यांचं रेकॉर्ड होतं 19 क्विंटल. इथं पण आपली 19 क्विंटल इथे सुद्धा इथे सुद्धा आम्ही मागच्या कुलगुरू साहेब आणि आम्ही व्हिजिट केली, त्यांचं सुद्धा 18 ते 19 क्विंटल. त्या ठिकाणी सुद्धा आपण 1 किलो गोदावरी दिली होती. त्या गावामध्ये 300 ते 400 एकरपर्यंत एका वर्षात गोदावरी पोहोचली. चांगला असेल तर शेतकरी लावतो, परंतु काय होतं माहितीये का की आपल्याकडे PFP सगळ्या गोष्टी आहेत ना, आपण ना कॅश कुठे करता आलं पाहिजे की तुमचा इंटरेस्ट असेल, जसं आता काही असेल तर आता आम्हाला काउपीचं पुढच्या वर्षी आम्ही एक वाहन काढतो, आम्ही माऊलींना फोन केला तर आम्ही चांगले शेतकरी म्हणजे इंटरेस्टेड शेतकरी कसं शोधतो की तिथून सुद्धा आम्हाला फीडबॅक आला पाहिजे. आपण देतो म्हणजे काय देतो, फुकट देतो ना. आपण सुरुवातीला 1 किलो प्रसारित नसताना काय देतो आम्ही की आम्ही तर संशोधन केलेले आहात तर महाराष्ट्रामध्ये आम्ही 40 देतो. तर त्या ठिकाणी दिल्यानंतर तिथून एक फीडबॅक घेतो आम्ही की शेतकरी, कारण काही काही शेतकऱ्यांबरोबर सांगतात की नाही सर काही चालण्यासारखं नाहीये, त्याच्यावरती आपण ह्या गोष्टीवरती याचा विचार केला पाहिजे, आम्ही हे लावत होतो त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये ड्रॉबॅक्स आहेत असे सांगणारे शेतकरी मग आम्ही शोधत राहतो. तर विचार करा की 1 किलो नेलं त्यांनी 200 एकरमध्ये पर्यंत पोहोचतो. त्यावेळेस सुद्धा आपल्याला, कारण कसं आहे की मॅक्झिमम लोक आजकाल युट्यूबमुळे शेतकऱ्यांकडून बियाणं, गोदावरी आणि 711 जर सगळ्यात जास्त जर प्रसारित झाली असेल तर शेतकऱ्यांपासून शेतकऱ्यांकडे. गोदावरी सुद्धा आपले 150 ते 200 रुपये किलो प्रमाणे गेलेली आहे की ज्या वेळेस काय अनुभव असेल की ज्या वेळेस कुठे मार्केटमध्ये नव्हती त्या मात्र 40 क्विंटल गुजरातमध्ये तर पूर्ण गोदावरी चालू आहे. तर सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही जर आमच्याकडे आले, नवीन वाहनाचं जर चाचण्या घेतल्या तर तुम्हाला बियाणं म्हणून सुद्धा विकावं लागेल. म्हणजे बाहेर आता 80 रुपये चालू असेल तर आपले 200 रुपये चाललंय, आपण 150 रुपये चाललंय आणि ते कुठेच भेटणार नाहीये ना, कंपनीकडे नाहीये. कारण आम्हाला प्रसारित केल्यानंतर 5 वर्ष लागतं मार्केटमध्ये येण्यापर्यंत. आपल्याला 711 आणि गोदावरीमध्ये जर सगळ्यात जास्त कोणी मदत केली असेल तर शेतकऱ्यांनीच. ज्यांना 1 किलो दिलं त्यांना चांगला अनुभव आला, ज्या शेतकऱ्यांनी ते बघितलं जाऊन त्या शेतकऱ्यांनी तिथून बियाणं घेऊन गेलं. नेक्स्ट. आता आपलं कसं आहे की
ढोरं कमी झाले. मी आता सांगितलं ना की फक्त आता तुम्ही किती उत्पन्न मिळतं ते बघू नका, बाकीचं जमिनीमध्ये पोट किती सुधारतो याच्यापासून. कडधान्य म्हणजे हे एक नॅचरल फॅक्टरी आहे. कशाच्या? नत्राच्या. बरोबर आहे. कडधान्य असतील किंवा आता कपाशीला आपल्याला खूप खतं टाकावं लागतं. आम्ही सांगतो तुरीला तुम्ही नत्र देऊच नका, परंतु ते रेटमुळे लोकांना नत्र शेवटपर्यंत नत्रच देत राहणार. परंतु 25 दिवसापर्यंत एक बघा, तुरीची वाढ ही 25 दिवसापर्यंत अतिशय संत राहते. तुम्ही तिला काहीही टाका. मग आपण काय सांगतो की फक्त स्टार्टर डोस म्हणून त्याला 25 किलो नत्र प्रति हेक्टरी द्या, परंतु 25 दिवसानंतर त्याच्या मुळावरती गाठी बनायला सुरुवात होते. आणि एकदा का गाठी बांधल्या की ते 78% जो हवेतला नत्र आहे ते स्वतः घेता येतं. त्याला नत्र जर 78% जर ते घेत असाल तर वरून आपण कशाला द्यायचं? मग आपण वरून दिलं तर काय होतं की त्याच्या ज्या मुळावरच्या गाठी आहेत तर तयार व्हायला ते सोडून देणार की त्याला आयतं मिळतंय. आणि काय होईल की मग त्याचं शाखीय वाढ जास्त झाली की आपली रिप्रोडक्टिव्ह म्हणजे फुलं आणि शेंगा त्याला कमी लागणार. तर या ठिकाणी जर बघितलं ना तर ऑर्गॅनिक कार्बन जो कर्व असतो जमिनीतला याच्यावरती सगळं जे न्यूट्रिएंट्स ते घेण्याचं काम आपलं चालू असतं. आणि याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर भात, गहू, पडीक, बाजरा, गहू, पडीक म्हणजे पडीक जमीन असेल आणि सलग तूर जर लावली तर बघा 1.05% पर्यंत आपला कर्ब हा जर आपण घेतलं आणि चांगलं तर कुदरतीपर्यंत आपला वाढू शकतो. नेक्स्ट पाणी पण कमी लागतंय. फार काही आम्ही अशी डिमांडिंग करत नाही की फक्त 2 पाणी आपल्याला खूप चालेल तुरीला. हे बघा आंतरपीक पद्धतीने तूर पिकातून गळून पडलेली पाणी बघा. निखळ तूर असेल तर 2802 किलो म्हणजे 3 टनापर्यंत पाला आपला हा जमिनीमध्ये हेक्टरी हा आपला जमिनीमध्ये पडत असतो. आणि हे नत्र आहे. मग तूर आणि मूग लावलं तर पुढच्या किती नत्र तो फिक्स करतो आणि पुढच्या पिकाला किती देतो. हा अजून एक काय प्रॉब्लेम येतो माहिती आहे का की समजा आम्ही एखादं वाण प्रसारित केलं की सरसकट शेतकरी घेत चालतोय. ते हाही विचार करत नाही की आम्ही वाण प्रसारित करताना जमीन आणि आपल्याकडे असलेल्या पाण्याची उपलब्धता याच्यानुसार वाण आम्ही प्रसारित करत असतो. आता 711 आहे ना, जिथं हलकी तर मध्यम जमीन आहे, भरड जमीन आहे, जिथं काही येत नाही तिथं 711 फेका, तुम्हाला 2 ते 3 क्विंटल कमीत कमी देऊन जाईल. जिथं काही येत नाही तिथं जरी फेकलं तरी तुम्हाला ते येऊन जाईल. परंतु आपल्याकडे जमीन चांगली आहे, आपल्याकडे 1 तर किंवा 2 पाणी देऊ शकतो. तर अशा ठिकाणी मग 711 घेण्यापेक्षा मग आपल्याकडे गोदावरी आहे, 716 आहेत, अशा वाहनं आपण त्याची लागवड केली गेली पाहिजे. तर या ठिकाणी तर आपल्याकडे सगळे जर वाहनं असतील तर आपल्याकडे कसं आहे की मराठवाड्यामध्ये 70 ते 80% म्हणजे जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, बीड आणि उस्मानाबाद, तर ह्या ठिकाणी पांढरी तूर चालते. लातूर, नांदेड या ठिकाणी पूर्णपणे लाल तूर चालते. आणि विदर्भामध्ये जवळपास 80 ते 90% लाल तूर चालते. 711 मध्ये जी माहिती केली नगर हा पूर्ण लाल दाण्याचा ट्रॅक होता. पण 711चा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर पूर्ण नगर आता पांढऱ्या तळीमध्ये झालेलं. विदर्भ सुद्धा पूर्ण लाल होता, परंतु जर बघितलं आपण यवतमाळ, बुलढाणा आपल्याला जे लागून आहे ते पण आता पूर्ण पांढऱ्यामध्ये झालेले. परंतु आपल्याकडे पांढऱ्याचा पूर्णपणे ट्रॅक असल्यामुळे आपल्याकडे 711 आणि थोडीशी उशीर येणारी गोदावरी हे 2च वाहन आपण विचार करायचा आहे. बाकीचे जे वाहन आहेत ते मग लाल नाण्याचे. अजून आपल्याला जेवढं खर्च कमी करता येईल तेवढा केला तर आपल्या उत्पन्नामध्ये भर पडणार आहे. तिथं 711चं जर वैशिष्ट्य जर बघितलं ना आपण, कोरडोमध्ये 711 जर टाकली तर तिच्या शेंगा फुटत नाही आणि 90% शेंगा ह्या एकाच वेळेस काढलेल्या येतात. जसं 736, 853 मध्ये पूर्वी काय होतं, जवळपास 700 लागोपाठ 6 ते 7 पहार यायचं. म्हणजे आपण पाणी टाकलं, खतं टाकलं तर बाहेर यायचं. परंतु 711 मध्ये आपण तो सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे की एकाच वेळेस शेंगा येतील. आणि तुम्ही जर बघितलं तर त्याचा फांदे सुद्धा थोड्याशा बारीक आहे. पूर्ण इकडे बघितलं तुम्ही आता मागची साईड हे बघा पूर्ण झुकून जाते आणि शेंगा वाळल्या तर पुन्हा उभी राहते. आणि त्याच्यामध्ये जर आपण समजा मेकॅनिकल हार्वेस्टिंग जरी केली तरी आपल्याला 711 मध्ये चालतं. ही गोदावरी आहे. गोदावरीचं सुद्धा आपण एक वैशिष्ट्य, प्रत्येक वाहनामध्ये आपण एक वैशिष्ट्य ठेवलेलं आहे. ओळखायचं कसं
गोदावरी ही देशातली पहिली व्हरायटी की ज्याच्यामध्ये क्रीमी व्हाईट कलरचं फुल आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण प्रायव्हेट कंपनीचं बियाणं आणतो, मग आपण म्हणतो सर तुम्ही तर म्हटलं होते की प्रतिकारक आहे, प्रतिबंधक आहे, पण याच्यामध्ये सगळा रोग येऊ लागला, उत्पन्न मिळालं नाही. तर बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये जर भेसळ असेल तर आपल्याला ही भेसळ इझिली ओळखता येईल की गोदावरी जर असेल तर त्याच्यामध्ये पांढरं फुल हे लाल दाण्याचे. आता बीज प्रक्रिया आपल्याला आता लागवडच झालेली आहे, परंतु जर बियाणं आपण जर समजा महाबीजचं घेतलं किंवा विद्यापीठात घेतलं तर आपण बीज प्रक्रिया फंगिसाईडची म्हणजे बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आपण करून देत असतो. परंतु आपण कसं आहे की ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया पेरणीच्या वेळेस केली गेली पाहिजे. हा, आता ह्या वर्षी आपल्याकडे जूनमध्ये पाऊस होता. तूर ही सायंटिफिक भाषेमध्ये फोटो पिरियड सेन्सिटिव्ह आहे. फोटो पिरियड सेन्सिटिव्ह म्हणजे कसं आहे की दिवसाची लांबी आणि रात्रीची लांबी, तर याच्यावरची त्याच्या प्रत्येक वाणाचं फुलधारणा आणि फळधारणा ही लागत असते. हे सांगण्याचा उद्देश कसा आहे की जर समजा आपली जर 15 जूनच्या आज जर पेरणी होत असेल तर त्याची वाढ व्यवस्थित होणार आहे. परंतु जसं जसं आपण लेट होत जाऊ तशी तशी त्याची वाढ ही कमी होणार आहे. का कमी होणार आहे? कारण त्याला ज्या वेळेस त्याचा दिवसाची लांबी आणि रात्रीची लांबी त्या वाणाला मिळाली की त्याची फुलं ते फेकणार आहे. मग काय होतं, जी आधी लावली तिला वेळ मिळणार आहे शाकीवाडीला, जी लेट लावली तिला शाकीवाडीला कमी आहे, तिला फुलं आणि शेंगा त्याच वेळेस येतील. जी 15 जूनला लावली आणि 15 जुलैला लावली तर त्याच वेळेस येतील. मग तिला वाढ शाकीवाडीला वेळ कमी मिळाल्यामुळे त्याच्यावरती फुलं धारणा आणि ज्याला फोर्स फ्लॉवरिंग आणि आपण शेंगा लागण्याचं प्रमाण म्हणतो, तर त्याच्यामध्ये मग हाईट कमी राहील, साहजिकच आपल्याला उत्पन्नामध्ये फरक पडेल. आता ह्या वर्षी कसं की जूनमध्ये पाऊस आहे, जूनमध्ये आपल्या पेरण्या झाल्या असतील तर ह्या वर्षी आपल्याला बाकी वाढ ही व्यवस्थित मिळणार आहे. परंतु ज्यांच्या जर जुलैमध्ये असतील तर त्याच्यामध्ये थोडीशी हाईट वगैरे कमी राहील. पण त्याच्यामध्ये आपण कसं आहे शेंगा फुलणं म्हणा किंवा नत्राचे डोस देऊन आपल्याला ते रिकवर करावं लागतं. आता अंतर आपण किती ठेवायचं आहे? बरं, हेही आहे ना की एक लक्षात घ्यायचं की आपण जर पाणी देणार असू तर आपल्याला पेरून कधीच द्यायची नाही, आपल्याला ती टोकनच करायची आहे. आणि अंतर किती ठेवायचं आहे तर आपल्याला पट्टा पद्धत घ्यायची. कारण कसं आहे माहिती आहे का की आपण ज्यावेळेस लागवड करत असतो त्यावेळेस आपल्याला पावसाची परिस्थिती माहीत नसते की किती पाऊस पडणार आहे किंवा काय पडणार आहे. तर ज्यावेळेस कमी पाऊस असेल, कोरडवाहू असेल तर आपल्याला झाडांची संख्या महत्वाची. ज्यावेळेस चांगला पाऊस असेल, आपल्याकडे पाणी देण्याची सोय असेल तर आपल्याला झाडाचा घेर महत्वाचा आहे. म्हणून आपण काय म्हणतो की जोड ओळ घ्या आणि मध्ये मग अंतर जेवढं आपल्याला मग 6 फूट 7 फूट 8 फूट 9 फूट प्रमाणे जमिनीप्रमाणे आपल्याला ते अंतर सोडायचं आहे. म्हणजे काय होईल, जर कमी पाऊस पडला तर जोड ओळ घेतल्यामुळे आपल्या झाडांची संख्या ही आपल्याला मिळते. आणि जर चांगला पाऊस असेल तर दोन्ही साईडला आपल्याला 9 फुटाचं अंतर जे आहे जोड ओळीच्या दोन्ही साईडला जर बघितलं तर ते अंतरही मिळत आहे. तर दोन्ही उद्देश आपले इथे होत आहेत. त्याच्यामुळे जोड पट्टा पद्धत घ्यायची की मध्ये जी पहिली ओळ लावली की 3 फुटावर दुसरी ओळ येणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपला 8 किंवा 9 फुटाचं अंतर आपले सुटणार आहे. आता इथं आपण सिंगल आणि 1 आणि 2 ओळी घेतल्या तर झाडांची संख्या किती वाढते ते सांगितलेलं आहे. आणि घेताना काय करायचं आहे की जे आपलं 8 ते 9 फुटाचं अंतर आहे त्यात आपलं असं नंतर जाणार आहे. कारण सुरुवातीला तुरीची वाढ 1 महिन्याचा संत आहे आणि त्याच्यानंतर ती फार काही वाढत नाही. जर वाढायला लागले तर त्याच्यामध्ये कमी कालावधीचे आपल्याला आंतरपीक घेता येईल. खत आता काय होतंय की जसं आता मी सांगितलं की आपल्याला ज्या वेळेस पेरतानाच आपल्याला डोस द्यायचा आहे, नंतर आपल्याला डोस हा द्यायचा नाही. आपण समजा ग्रेड 2 ची फवारणी तर नंतर जर केली, जसं ते सोयाबीनमध्ये प्रॉब्लेम आला, तसं खूप पाऊस झाला, तूर आपली पिवळी पडत असेल तर मग आपण थोडासा नंतरची फवारणी केली किंवा 19 जर फवारणी केली तर आपल्याला चालू शकतं. परंतु जास्त नत्र हा जर व्यवस्थित असेल, वातावरण तूर पिवळी पडत नसेल, वाढ व्यवस्थित असेल तर नत्राचा डोस आपल्याला नंतर द्यायचा नाही. परंतु गंधक आणि झिंक सल्फेट हे आपण तुरीला कधीही देत नाही. तर हे 2 गोष्टी आपल्याला तुरीला कंपल्सरी द्यायचंच आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. जर दिला नसेल तरी आताही आपण थोडाफार दिला जमिनीतून तरी चालू शकताय. ज्यांनी दिला नसेल तर त्यांनी गंधक आणि झिंक सल्फेट आपले 2 देऊन घ्यायचे. हा, विरळी सुद्धा आपण करत नाही. एका ठिकाणी समजा पुचके लावून टाकले आपण की
4-4, 5-5 असं करा. एका ठिकाणी जेवढं कॉम्पिटिशन होईल तेवढं आपल्या शेंगा आणि हे कमी लागणार आहे. तर 1 किंवा 2 एवढेच आपले एका ठिकाणी रोप असणं गरजेचं. आता बऱ्याच वेळा येतं की शेंडा कधी फोडला पाहिजे. तर ह्या ठिकाणी एक प्रयोग घेतला गेलेला आहे 20-21 साली. जर आपण जर लेट असेल तर आपण 2 केल्या तर चालतील, परंतु आपलं नॉर्मल पेरणी असेल 15 जूनच्या अलीकडे, या वर्षी जशी येतो तशी फक्त 45 दिवसानंतर आपल्याला एक जो 5 सेंटीमीटरचा जो मेन शेंडा आहे तेवढा शेंडा आपल्याला काढायचा. काय होतंय की बऱ्याच आपण कुठेतरी पेपरात वाचतो किंवा कोणीतरी आपलं एक सांगत असतं की 3 वेळा शेंडा फोडा, 4 वेळा शेंडा फोडा. तर आपल्याला फक्त शेंडा हा एकदाच फोडायचा आहे. नेक्स्ट, ज्या महत्वाच्या 5 गोष्टी आहेत की वेळेवरती पेरणी झालेली असेल तर त्या ठिकाणी आपण समजून घ्यायचं तूर 20 ते 30% आपल्याला सक्सेस झालेली आहे. म्हणजे 15 जूनच्या आधी झाले तर आपल्याकडे तूर 30% आपली ही आपल्या घरात येणारच आहे. परंतु जर फूल अवस्थेमध्ये तुरीला जर ढगाळ वातावरण अजिबात चालत नाही, ढगाळ वातावरण असेल किंवा पाऊस असेल पूर्वावस्थेमध्ये तर आपली फुलगळ ही निश्चितच होणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये काय होतं माहितीये का की शेतकरी काय करतात की फुलगळ झाली की मग फोन करतात, सर आमची पूर्ण फुलगळ झाली. आता त्यावेळेस तर आपण ते लावून पुन्हा काढू शकत नाही. बरं, दुसरा जर बार घ्यायचा ठरलं आपलं की ठीक आहे आपण पुन्हा खतं देऊ, पाणी देऊन दुसरा बार घ्यायचा ठरलं तर मग आपले 25-30-40% जे शेंगा लागलेल्या आहेत आधीच्या त्याचं नुकसान होणार आहे. आणि जो सेकंड बार येतो तो पहिल्या बार इतका जोमाने येत नाही, म्हणजे आपलं नुकसान हे ठरलेलंच. तर मग काय करायचं की जर फुलं म्हणजे गुंडी अवस्थेच्या नंतर म्हणजे कळी अवस्थेमध्ये जर आपल्याकडे वातावरण बदललं तर आपण येणे जर आपण प्लॅनोफिक्स म्हणतो ना त्याची फवारणी घेऊनच टाकायची. फुलं गळायची वाट पाहायची नाही. आपल्याला कसं आहे की झाडांमध्ये किंवा पिकामध्ये असं चालत नाही. जसं आपल्याला ताप आल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो ना, ताप येण्याच्या आपण गोळ्या घेत नाही, पण इथं तसं चालत नाही. आपण लक्षात घ्यायचं आहे की वातावरण बिघडलेलं आहे किंवा काय. आणि पुढचं नंतर जी तिसरी गोष्ट महत्वाची काय आहे की तुरीने ज्यावेळेस गुंड्या फेकल्या त्याच्या खाली जर आपण बघितलं की पांढरे 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 आपल्याला असे साबुदाण्यासारखे स्पॉट दिसतील तर ती आळी त्याच वेळेस अंडी टाकून गेलेली असते. आपण काय करतो की गुंडी अवस्था येऊ देतो, कळ्या लागू देतो, फुलं लागू देतो आणि मग आळी पाहिली की मग फवारणीला सुरुवात करतो. आळी आपल्याला दिसते म्हणजेच काय झालंय की आपलं 25 ते 30% नुकसान आहे त्या ठिकाणी झालेलंच आहे. म्हणून गुंडी अवस्थेमध्ये असताना साधी लिंबोळी आळीची फवारणी घ्यायचीच आहे, कसंही वातावरण असो. पण निंबोळी अर्कच घ्यायचं आहे, त्याच्यापेक्षा भारी औषध मारायचं नाही. आणि एकाच पिकी नियंत्रण दिलंय आपण कसं आहे की तुरीमध्ये आम्ही बऱ्याच वेळा सांगतो की टी आकाराचे पक्षी थांबे करा किंवा फेरोमेन ट्रॅप लावा, कामगंध सापळे. आता जसं सरांनी सांगितलं की एक पाकळी असेल त्याची फुलपाखरू असेल ना तर ते 400 ते 500 आळीला जर जन्म देत असेल एका पिढीमध्ये. आणि आपण जर कामगंध्या सापळ्यामध्ये जर समजा आपले 10 जर ते पाकोळ्या येत असतील तर आपल्या किती आळींचं आपण कंट्रोल करतोय, परंतु आपण ते लावतच नाही. तर ह्या ठिकाणी आपण एका दिलं आणि साधं तूर पेरली ना आपण त्याच्यामध्ये ज्वारीचे दाणे फेकून द्यायचे. म्हणजे कसं आहे की ज्वारी आल्यानंतर पक्षी आले की ते आपले हे वेचून खातील. 20 ते 25 पक्षी थांबे लावले नसतील तर हे आज लावूनच घ्यायचे. पक्षी थांबे म्हणजे काय आहे की टी आकाराचे बांबूचे लावून घ्या, नसतील तर साध्या झाडाच्या फांद्या जरी म्हणजे पक्षी बसण्यासाठी फक्त व्यवस्था करायची. आणि भारी औषध आपल्याकडे जे भारी औषध आलेत ना कोरेन असेल आपण कोरेजिन म्हणतो किंवा फिमेंडिमाइड असेल किंवा इमॅमेक्टिन बेन्झोएट असेल तर आपण सुरुवातच तिथून करतो. एकच आहे जसं मी आता म्हटलं की कपाशीला नुकसान आपण हे केलं ना 10-10, 15-15 फवारण्या मारल्या तर तुरीला रेट आहे म्हणून आपण जर तेवढ्या जर फवारण्या मारायला लागलो तर काही दिवसानंतर तूर सुद्धा आपल्याला सोडून द्यावी लागेल. तर काय करायचं जसं की गुंडी अवस्थेत निंबोळी आळीची फवारणी मारली का आपण 40 ते 50% म्हणजे ती फवारणी केव्हा करायची ज्या गुंडी अवस्था आहे आजूबाजूला अमावस्या असेल तर त्यावेळेस आपण फवारणी ती काय घ्यायची की अमावस्याच्या वेळेसच त्यांचं वेटिंग झाल्यानंतर ते अंडी टाकायला
तर त्यावेळेस आपण निमुळ्या, साधा निमुळ्या मारायचा आहे. त्याच्यानंतर कळी अवस्थेत गेल्यानंतर जर आळी जर बारीक असेल तर आपण क्लोरो घेतला तरी चालतो साधा औषध. आणि जर समजा शेंगा म्हणजे ज्यावेळेस फुलांपासून शेंगांमध्ये जाते आणि आळी जर मोठी असेल तर मग एक इमामेक्टिन बेंझोएटचा घ्यायचा आहे. आणि त्यावेळेस वातावरण जर बिघडलेलं असेल आणि आपल्याला जर वाटत असेल की आपल्या हाताच्या बाहेर आळी जाणार आहे तर त्यावेळेस फक्त आपण कोलॅजिन किंवा फिमेंडिमाइडकडे जायचं. एक लक्षात घ्यायचं की एकदा का कोलॅजिन मारलं तर त्याचं आपल्याला जवळपास 25 ते 30 दिवसापर्यंत त्याचा इफेक्ट जातो. आपण काय करतो की आज मारलं की 8-10 दिवसांनी पुन्हा मार, लगेच 10 दिवसांनी. परंतु एक औषधानंतर जर दुसरं औषध जर मारलं आणि त्याच्यामध्ये जर त्या आळीमध्ये जर एकदा का प्रतिकारक शक्ती जर निर्माण झाली तर मग पुढे आपण त्या औषधाला पण ते आपल्याला दाद देणार नाही. रोगाच्या बाबतीत बुरशीपासून याच्यामध्ये 2 रोग महत्वाचे आहेत. दोन्ही रोगांसाठी आपल्या प्रतिकारक आहेत किंवा प्रतिबंधक आहेत. तरी आपले झाडं हे उगवलेले आपल्याला दिसत आहेत. तर झाडं उगवण्याचे प्रमाण कशामुळे होतं की 4 बुरशी आहेत. त्याच्यापैकी एका बुरशीचा आपण फार मररोग जो आहे त्याचा फार विचार करायचा नाही, आपल्याकडे प्रतिकारक आहे. दुसरी आहे मूळकूज. मग ती ज्वारीवर पण येते, सोयाबीनवर बी येते, हरभऱ्यावर बी येते, मुगावर बी येते आणि तुरीवर पण येते. मूळकूजमध्ये जातात. तिसरी आहे फायटोप्थोरा. जर आपली जमीन भारी असेल आणि खूप पाऊस पडला आणि साचून जात असेल तरच फायटोप्थोरा आपल्याकडे येतो. जर आपल्याकडे निचरा व्यवस्थित असेल तर फायटोप्थोराचं आपल्याकडे फारसं प्रमाण येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हुमणी. आपण काय म्हणतो झाड वाळलं म्हणजे मर रोग आला, झाड उगवलं म्हणजे मोर रोग. त्याच्यामध्ये आपण पहिले आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तुम्ही आम्हाला फोन करतात ना की सर उगवायला लागलं, आम्ही काय करतो झाड उगवायला लागलं बुरशीनाशक टाका, हे टाका. परंतु खाली हुमणी आहे का हे पहिले आपण शेतकऱ्यांनी बघितलं गेलं पाहिजे, त्याला सांगता आलं पाहिजे. किंवा अशी त्याची जी भांडी ती चिरायची. चिरूनमध्ये जर काळी रेष असेल तर ती सांगता आली पाहिजे की सर मध्ये काळी रेष आहे. समजा आपण जर प्रत्येक तापाला जर डॉक्टरला जर फोन करतो का आपण, फोन जर केला तर ते तापावरच देणार, पण तिथे गेल्यानंतर बाकीचं सिम्पटम्स त्यांना लक्षात येतं. किंवा कधीही बाजारात आले तर एखादं झाड जरी काढून तुम्ही केव्हीके मध्ये आले किंवा संशोधन केंद्रामध्ये आलं तरी तुम्हाला त्याचं उत्तर हे मिळून जाईल. परंतु आपल्याकडे असं करू नका की बाबा झाड वाळलं म्हणजे मर रोग आला. तर आपण बघितलं पाहिजे हुमणी आहे का. जसं स्टेम बोरर आहे, लहानपणी असतं की स्टेम बोररने सुद्धा झाडं जातात, मध्ये ती आळी असते त्याच्याने पण झाडं जातात. किंवा निमॅटोड आहेत त्याच्याने पण झाडं जातात. आणि हा म्हणजे वांज रोग आहे. तो वांज रोग हा व्हायरस पासून येतो. तसं पानावरती पूर्ण पिवळे आणि थोडंसं जाड झाले किंवा रिंग स्पॉट जर येत असतील तो वांज रोग येतो. परंतु वांज रोगाचा हा व्हायरसमुळे येतो म्हणून व्हायरस आपण कंट्रोल करू शकत नाही. परंतु जी कोळी आहे किंवा माईट जे डोळ्यांनी दिसत नाही तर त्याच्यापासून तो पसरत असतो. मग काय करायचं, वांज रोगाचे आपल्याला जसे झाडं 1-2 झाडं जर दिसायला लागले की ते काढून घ्यायचे तर पहिले जाळून टाकायचे. आणि साधं कोळीला कोळीनाशक मारायचं किंवा आंतरप्रवाही कोणतेही कीटकनाशक जसं रोगर असेल डायमिथोड आपण त्याला म्हणतो ते जरी मारलं तरी आपण या ठिकाणी चालू शकतो. हे मूळकूज आहे. मूळकूज असेल तर खाली पांढरे येतं. जिथं मूळ असतात ना, खोड आहे मूळ सुरू होतं तिथं पांढरे येतं, समजा तिथे मूळकूज आहे. झाड चिरून बघितलं मध्ये जर काळी रेष असेल तर तो मर रोग आहे. फायटोप्थोराच मागचा दाखवा. फायटोप्थोराचं जमिनीवर असं डोळ्यासारखं जर येत असेल अजून मागे ते बघा अशी जर बाग चिरली जात असेल हा फायटोप्थोरा आहे. ह्या जो गोष्टी जर तुम्ही जर फोनवर आम्हाला सांगितलं की अशा अशी लक्षणं आहेत तर त्याच्याप्रमाणे मग आपल्याला औषधं देत आहे. नेक्स्ट हां आता इथं जर बघितलं ना मर रोगाचं, आता हा एक प्रयोग आपल्याला इथे घेण्यात आला होता. जर समजा सलग तूर 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 लावली तर पहिल्या वर्षी 86% आपल्याकडे मर आहे, दुसऱ्या वर्षी 85%, तिसऱ्या वर्षी 64%, म्हणजे त्या वर्षी थोडंसं वातावरण त्याला मिळालं नसेल आणि चौथ्या वर्षी डायरेक्ट 91%. म्हणजे 91% रोग त्या क्षेत्रामध्ये आलेला होता. परंतु ज्वारी तूर जर घेतली पहिल्या वर्षी 86%, दुसऱ्या वर्षी डायरेक्ट 20% झालेले. म्हणजे एवढा हा नैसर्गिकरित्या आपण रोग कंट्रोल करू शकतो. धन्यवाद. आणि जर समजा आपल्याला माहिती ना बुरशी पासून आपल्याला रोग येणारच आहेत ना, तर आपण बायोमिक्सचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. जसं आता आपण जर समजा आपल्या जमिनीमध्ये जास्त जर उगळायचं प्रमाण नसेल तर आपण 2 ते 3 किलो एकरी किंवा 2 ते 3 लिटर एकरी टाकलं तरी चालते. परंतु आपल्याकडे उगळण्याचं प्रमाण हे जर जास्त असेल म्हणजे नेहमी उगत असेल तर मग आपण 4 ते 5 किलो किंवा 4 ते 5 लिटर पर्यंत आपण जायला पाहिजे. परंतु बायोमिक्स टाकताना
एक गोष्ट लक्षात घ्यायची, बायोमिक्स आम्ही का सांगतो, आपल्याला लागते ट्रायकोडर्मा बुरशीला, पण बायोमिक्स काय सांगतो की जर झाडं वाढण्याचं जर समजा हुंडीपासून जरी असेल तर त्याच्यामध्ये घटक आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास 11 ते 12 प्रकारच्या बुरशी असल्यामुळे कोणती हानिकारक बुरशी किंवा हुमणी असेल तर त्याचं आपल्याला कंट्रोल मिळू शकतं. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की बायोमिक्स टाकल्यानंतर जमिनीमध्ये ओलावा असणं अत्यंत गरजेचं आहे. कोरडं याच्यामध्ये जर टाकलं, कारण ती सुद्धा एक बुरशी आहे, तिला वाढण्यासाठी सुद्धा थोडासा ओलावा लागतो. अजून काही प्रश्न असतील तर लिओसिन कसं आहे माहितीये का की लिओसिन जर समजा आपली वाढ ही प्रमाणापेक्षा जर जास्त होत असेल तरच आपण लिओसिन घ्यायचंय. नॉर्मल कंडिशन मध्ये लिओसिन घ्यायची गरज नाही. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का की जर सुरुवातीपासून पाऊस आहे, खूप खतं टाकताय शेतकरी आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला वाटतंय की ही वाढ ही प्रमाणापेक्षा जास्त होते तर त्या ठिकाणी आपण लिओसिन घ्यायचं. सर आम्ही ते तूर लावली पट्टा पद्धतीनं, ते झाड झाली म्हणजे पावलावर लावली, ते पावलावर आता कोणी म्हणतं ते उत्पन्न कमी करा संख्या, कोणी म्हणतं शेंडे फोडत, काय करावं नेमकं? नाही, आता शेंडे फोडले तर ते जास्त. आता काय बोलू माहितीये का की तुरीमध्ये आपण आंतरपीक सांगतो, सोयाबीन असेल किंवा तूर पण झाडं तर एकदम जवळ आले तर तुरीची वाढ ही उभट होत चालते, ती सरळ वरती वाढत चालते. तर आता काय होईल माहितीये का की तुम्ही पेरून दिलेली आहे का तूर, लावलेली असते, मग लावलेली आहे ना, तर आपल्याला 1 फुटापर्यंत जर असेल, म्हणजे 2 झाडांपासून अंतर जर 1 फूट असेल तर ओके, 2 फुटापर्यंत हा मग ठीक आहे. परंतु ओळींमधलं अंतर किती आहे? 3.5 फूट. मग ठीक आहे, काही टेन्शन घेऊ नका, वाढ होईल व्यवस्थित.